नमस्कार. हे जे दोन प्लांट आहेत या ठिकाणी हळदीच्या प्लांटमधला जो बदल आहे की जो ट्रीटेड आणि कंट्रोल, माझ्या हातातलं जे प्लांट आहे हे ट्रीटेड आहे आणि नळे साहेबांच्या हातातलं जे प्लांट आहे ते कंट्रोल आहे. म्हणजे त्या ठिकाणी जैविक टेक्नॉलॉजी किंवा टेराटेक टेक्नॉलॉजी याचा वापर झालेला नाही आहे. आता ज्यावेळेस आपण सुरुवात केली टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी, तर जैविक दाणेदार ह्या बेडवर आपण समप्रमाणात सगळीकडे टाकलं होतं आणि ते दिल्यानंतर ज्यावेळेस फुटवे निघायला सुरुवात झाली, तर सॉईल हेल्थ केअर म्हणजे बाल्य अवस्था, ज्यावेळेस पीक 3 ते 4 पानावर असतं त्यावेळेस आपण सॉईल हेल्थ केअरचा वापर केला. त्याची फवारणी झाल्यानंतर ज्यावेळेस पीक फुटवे सुरुवात झाली आणि कुमार अवस्था ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आपण त्याला प्लांट हेल्थ केअर वापरलं. ती ग्रोथ कंटिन्यू राहिली आणि ज्यावेळेस त्याला फलधारणा झाली म्हणजे फुलं निघले आणि खाली कंद लागण्यास सुरुवात झाली, त्यावेळेस आपण त्याला फ्रूट हेल्थ केअर म्हणजे टेराटेक टेक्नॉलॉजीचे हे 3 प्रोडक्ट जे आपण सॉईल, प्लांट आणि फ्रूट हेल्थ केअर हे जे अनुक्रमे वापरत गेलो आणि त्या पद्धतीनं जे वापरल्यानंतर जे रिझल्ट्स आलेले आहेत ते आपल्या हातात आहेत आणि समोर दिसत आहेत. कंदाची जी वाढ झालेली आहे, मुळ्यांची वाढ आहे, पांढऱ्याची उपमुळं फुटलेली आहेत, फुटवे ज्या पद्धतीनं वाढलेले आहेत, हे सगळं जर एकंदरीत आपण जर बघितलं तर माने साहेब, मी म्हणेल की आता हे उत्पन्न आपल्या दृष्टीनं किती टक्के वाढलेलं दिसतंय? कमीत कमी दुप्पट तर झालेलं आहे, पण ते 2.5 ते 3 पट निश्चित होण्यास हरकत नाही. हरकत नाही. म्हणजे जर आपण या पद्धतीने जर आपली टेराटेक टेक्नॉलॉजी जर वापरली तर शेतकऱ्याचं उत्पन्न आपण डबल म्हणू नये, पण समजा 50% जर 100% वाढणार, वाढलं. हा. याच्यात काही शंका वाटते तुम्हाला? अजिबात नाही. नाही. तर मी अपील करील का सर्व शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरावी आणि आपलं स्वतःचं जे उत्पन्न आहे, आणि आपण जे म्हणतो की शेतकरी गळफास घेऊन लटकतो, तर ही टेक्नॉलॉजी वापरली तर मला वाटत नाही का लटकण्याची गरज पडेल आणि त्यांनी स्वतःचं उत्पन्न वाढवावं आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा.